गाडी आणली ना मोठी तुम्ही गाडी आणली ना मोठी तुम्ही ताई कैलास नागरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी बलिदान देण्यापूर्वी एक भावनिक चिठ्ठी लिहून ठेवली होती. काय त्या चिठ्ठीमध्ये उल्लेख होता आणि त्या पद्धतीने जे काही त्यांनी आवाहन केलं होतं सरकारला त्याची पूर्तता झाली आहे? नाही, त्याने जी चिठ्ठी लिहून ठेवली मृत्यूपूर्वी, पण त्या चिठ्ठीमध्ये जे सरकारला त्यांनी सांगितलेलं आहे किंवा माझ्या मुलांचं पालकत्व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं, ते अद्यापर्यंत कुठल्याच पातळीवर हालचाली झालेल्या नाही आहे. आणि ज्यावेळी हिने 9 तारखेला माझ्या वहिनीने जे 9 तारखेला निवेदन दिलं आहे, तर 9 तारखेनंतरच त्यांचा फोन आला किंवा आम्ही तुमच्या मुलांचे 2 वर्षाचा शिक्षणाचा खर्च आणि तुम्हाला एखादी चक्की देऊ. आता ती चक्की देऊ, ते गाव एवढं खेड आहे, त्या गावात कुठलाही व्यवसाय चालू शकत नाही आणि त्या चक्कीवर तिचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. आज एका मुलाला बाहेर ठेवायचं म्हटलं तर 11-11 हजार रुपये महिन्याला खर्च लागतो. ते एका चक्कीवर कुठून करणार आहे? ह्या एवढ्या 2 शब्दासाठीच महाले साहेबांचा फोन आला होता, बाकी कुठल्याही त्यांच्या हालचाली झालेल्या नाही. ज्यावेळी निवेदन दिलं त्यानंतरच फोन आला. 4 महिने त्यांनी कुठलेच प्रक्रिया त्याच्यावर दिलेली नाही आणि त्यांना आठवणसुद्धा नाही की आपण अधिवेशनामध्ये काय बोललेलो आहे. तुमची काय मागणी त्यांच्याकडे? काय आमची मागणी हीच आहे की बा मुलांसाठी त्यांनी काहीतरी शैक्षणिक पातळीवर आर्थिक मदत करावी आणि वहिनीसाठी एखादा जॉब द्यावा. जेणे काय नेमकं तुमच्या मागण्या काय चर्चा झाली? माझ्या एवढंच मागणं आहे की माझ्या मुलांचं पालकत्व ते स्वीकारलं मुख्यमंत्री साहेबांनी. ते कशा प्रकारे स्वीकारलं ते आजपर्यंत कळालं नाही. त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन द्यावं अशी माझी मागणी आहे. आणि मुलांच्या शिक्षणासाठी जी मदत लागते ती मदत करावी, आर्थिक मदत करावी. मुख्यमंत्री महोदयांचे जे सूर्य सहाय्यक आहेत विद्याधर महाले यांच्यासोबत आपली काही चर्चा झाली का? हो, त्यांच्यासोबतही झाली. काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 1-2 वर्षासाठी मुलांचं शिक्षणाची सोय करू, पण ती मला मान्य नाही. मुलांचं शिक्षण 1-2 वर्षात होत नाही. नुसतीच एक मुलगी 12वीत झाली तिची, एक मुलगा 9वीला जाते आणि तिसरी मुलगी 5वीत जाते. अजून मुलांची नेमकी सुरुवात झाली शिक्षणाची आणि 2-3 वर्षात काही शिक्षण पूर्ण होत नाही आहे. किती घटनेला किती दिवस होऊन गेले? 4 महिने होऊन गेले. शासनाचं कोणी प्रतिनिधी आपल्याकडे आला नाही, आजपर्यंत कोणीच नाही. काय तुमचं काय भूमिका राहील, पुढची भूमिका काय राहील? माझी भूमिका हीच आहे की त्यांनी 20 तारखेच्या आज जर मला कळवलं की आम्ही असं मुलांचे मागण्या पूर्ण करत आहे तर ठीक आहे, नाही तर मी माझ्या राहत्या घरी उपोषणाचा इशारा दिलेलाच आहे. नागरिकांच्या पत्नी स्वतःही बोलत आहेत की त्यांचं आश्वासन पाळण्यामध्ये सरकार कुठे कमी पडते, मग शेतकऱ्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करते. दिवसाला दर 4-8 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय आणि ही खूप गंभीर बाब आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे. सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्याच्यातून या सगळ्या आत्महत्या होत आहेत. किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर सरकारला जाग येणार आहे हा सरकारला खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. किती लोकांचं बलिदान झालं पाहिजे म्हणजे सरकारला कळेल की शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. अशा पद्धतीनं जर आमचे भाऊ शहीद होत असतील किंवा आत्महत्या करत असतील आणि सरकार जर काही करणार नसेल तर शेतकऱ्यांची पोरं या सरकारमधल्या लोकांना रस्त्यावर फिरणंसुद्धा मुश्किल करतील. आज स्वातीताई नागरे शांततेच्या मार्गाने आल्या. उद्या जर त्यांचे संयम संपला, त्यांचे पेशन्स संपले तर उद्या त्या मुख्यमंत्र्यांच्या तिथेसुद्धा जाऊन आंदोलन करू शकतात. हे सरकारने लक्षात ठेवावं. याच्यामध्ये सरकारची अब्रू जाणार आहे आणि शहीद कैलास नागरेंच्या कुटुंबाला सरकारने मुख्यमंत्र्यांनी अजून मदत केली नाही. त्यामुळं म्हणजे सरकारची अब्रू तर वेशीवर टांगलेलीच आहे, पण शहीद कैलास नागरेंना न्याय कधी मिळणार आहे हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. सरकारनं तातडीनं लक्ष घालावं आणि स्वातीताई नागरेंना आंदोलनापासून परावृत्त करावं अशी आमची विनंती आहे. भाऊ, आज या कैलास नागरे यांच्या पत्नी स्वर्गीय कैलास नागरे यांच्या पत्नी भेटायला आलेल्या आहे. काय मागणी त्यांची आणि तुमची काय भूमिका राहिली सांगितलं? देऊळगाव तालुक्यातील शिवनी आरमाळ गावचे सुपुत्र शहीद कैलास नागरे यांनी 14 गावाला पाणी मिळावं म्हणून त्या ठिकाणी स्वतःचं बलिदान दिलं.
तर 4 महिने उलटून गेले तरी अजून त्या 14 गावच्या पाणी प्रश्न सुटलेला नाही. सरकारने अनेक नेत्यांनी येऊन आश्वासनं दिली, शब्द दिला, परंतु कृती कार्यक्रम अजून काही झालेला नाही. तर या 14 गावाचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे, तरच कैलास नागरेंना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली मिळेल असं आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं मत आहे. दुसऱ्या बाजूला त्यांच्या पत्नी स्वातीताई नागरेंना आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटावं लागलं, इथपर्यंतचा प्रवास करून यावं लागलं, कारण त्यांची मागणी अशी आहे की त्यांच्या मुलांचा शैक्षणिक पूर्ण खर्च, त्या खर्चासाठी मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द सभागृहामध्ये दिला किंवा जे वचन त्यांना दिलं होतं ते मुख्यमंत्री महोदयांनी पाळलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांचा शैक्षणिक खर्च असेल किंवा भविष्यातला त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असेल आणि त्यांना गव्हर्नमेंटनी चांगली नोकरी दिली पाहिजे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार, अशी त्यांची मागणी आहे. त्यांची मागणी अतिशय रास्त आहे. सरकारने त्यांच्यावर अन्नत्याग करण्याची किंवा उपोषण करण्याची वेळ आणू नये अशी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची आणि आमची भूमिका आहे. जर सरकारने त्यांच्या भावनेचा किंवा त्यांच्या मागणीचा किंवा दिलेला शब्द न पाळण्याचा विचार केला तर स्वातीताई नागरेंच्या उपोषणामध्ये आम्ही पण, आमचेही कार्यकर्ते सहभागी होतील. आम्ही सगळे शेतकरी आणि क्रांतिकारी शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. शेतकऱ्याबाबतीत जे काही प्रश्न होते अद्यापर्यंत कुठला निर्णय किंवा उपस्थित झाला नाही. फालतू प्रश्नांवर अधिवेशनात चर्चा होते. यांनी फालतू आरोप करायचे, त्यांनी त्याच्यावर फालतू आरोप करायचे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला फक्त खेळवायचं, जनतेच्या भावनांशी खेळायचं असं काम सरकार सातत्यानं करत आहे. खरं तर अधिवेशन हे मूळ प्रश्नावर चर्चा होण्यासाठी असतं. आज महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आहे, आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. अशा परिस्थितीमध्ये या अधिवेशनामध्ये फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होणं अपेक्षित होतं, पण दुर्दैवानं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून इतर सगळ्या प्रश्नावर चर्चा होते. अधिवेशनाचा वेळ मारून न्यायचा अशी सरकारची भूमिका आहे. परंतु अधिवेशनात हे तुम्ही करू शकता, पण रस्त्यावर मात्र आम्ही राजा आहोत लक्षात ठेवा. वेळ प्रसंगी रस्त्यावर या सत्ताधारी नेत्यांना फिरणंसुद्धा गावगाड्यातली जनता मुश्किल करेल, हे त्यांनी लक्षात ठेवा. एक पदयात्रा काढली, आतापर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. शेतकऱ्यांसाठी एवढं मोठं आंदोलन झालं. शेतकऱ्यांसाठी सगळीच लोक आंदोलनं करतायत. जी लोक शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरत आहेत त्या सगळ्यांच्या प्रश्नांची सरकारने दखल घेतली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि शेतकऱ्यांचा लढा हा आता व्यक्तिगत कुणाचा नाही, तर शेतकऱ्यांचा लढा हा सर्वव्यापक आहे. आता आम्ही सगळे, बच्चूभाऊ लढतात, आम्ही लढतो, सगळे वेळा भागात लढतो, तर आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. पण शेतकऱ्याचं स्वयंस्फूर्त आंदोलन येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उभं झालेलं दिसेल.